नमस्कार, मी आझाद पवार उर्फ ज्ञानेश्वर राजेंद्र पवार. हे आमच्या सरांनी दिलेलं नाव आहे एक प्रकारे, की क्रांतिकारकांचे विचार लहानपणापासून ऐकत आलेलं आहे. कारण जर बदल करायचा असेल आपल्याला तर पहिलेच सत्य द्यावं लागतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण म्हणतात की शासन करती जमात बना. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. स्वातंत्र्य होऊन आपल्याला 79 वर्ष झाले तरीसुद्धा अजिबात बेसिक सुविधांचा सुद्धा पतडा नाही आपल्या भारतात. तर राग येतो ना, एक लोक बोलायला तयार नाही आहेत. सर आत्ता म्हटलेच की स्वातंत्र्य होऊन आपलं खरंच 79 वर्ष झाले. स्वातंत्र्याच्या पहिले तेव्हा कसं लढले असतील क्रांतिकारी. तुम्ही आत्ता बोलायला तयार नाही स्वातंत्र्यात, तर तुम्ही गुलामीच्या वेळेस कसे बोलले असते बरं. शोकांतिकाची गोष्ट आहे ना. तर खरंच हे एक याच्यासारखं आहे. आणि राजकारण जे म्हणतं की मला काही घेणं देणं नाही आणि राजकारण एकदम घाण आहे, तर हे घाण नाही आहे, लोक घाण आहेत, ते निवडून देतात तुम्ही. तर राजकारण तुमचं डोक्याच्या टोपीपासून पायाच्या चपलीपर्यंत आम्ही सांगत राहतो, सर्व काही ठरवतं. तर राजकारणाला घाण नाही आहे, राजकारणात जे लोक तुम्ही निवडून देतात ते घाण आहे, हे सांगायचं आहे. तर तुम्हाला चान्स दिलेला आहे. आमचे काम बघा, काम आवडत असतील आम्ही खरंच करू. तुम्ही आम्हाला पण प्रश्न विचारा, छाती टोकून सांगतोय. बाकीचे तुम्हाला कोणी सांगणार नाही की आम्हाला प्रश्न विचारा बा, आम्ही छाती टोकून सांगतोय. आम्हाला प्रश्न विचारा, तुम्ही काय करणार आहे आमच्यासाठी. प्रत्येकाला विचारा, जो जो तुमच्या घरी येईल. ही तुमचं काम आहे. जनतेने जागरूक झालं पाहिजे, हे याच्यातून सांगतो मी. जय हिंद, वंदे मातरम.